शुभ सायंकाळ. अंगद पंगतच्या रसिक श्रोत्यांना नमस्कार आणि मनापासून स्वागत. आज 3 ऑगस्ट योगायोगाने मैत्री दिवस आहे. आपली हिंदी सिने संगीताशी जमलेली मैत्री म्हणा किंवा जुळलेले मैत्र आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा एक तयार झालेला परिवार आणि मैत्रीपूर्ण संबंध हे असेच वृद्धिंगत होत राहोत आणि वरचेवर अजून त्याच्यामध्ये बहरत जावं अशी मी या प्रसंगी इच्छा व्यक्त करते. सर्वांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देते. उत्साही आनंदाने ऑलरेडी मैत्री दिनानिमित्त सगळ्यांना तोंड गोड केलेलं आहे. चॉकलेट्स आठवणी घेऊन आले की माझ्या मनात होतं काहीतरी तसं करण्याचं, पण ती कसं आनंदाने भरून काढली. आजचा विषय आहे लता आशा परवातील निराळे सूर. आवाज ठीक आहे का घुमतोय? हॅलो, ठीक आहे आता? खरं म्हणजे नुसतं निराळे सूर असं सुद्धा या कार्यक्रमाचं शीर्षक देता आलं असतं, पण लता आशा पर्व याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ते पर्व म्हणण्यापेक्षा एक युगच त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि तसं पाहायला गेलं तर ते एक पर्व म्हणून पण आपल्याला म्हणता येणार नाही. त्याचे 3 टप्पे पाडावे लागतील. म्हणजे त्याचं जर थोडं खोलात जायचं झालं तर लता मंगेशकर जेव्हा या सिनेसृष्टीमध्ये आली आणि ती प्रस्थापित झाली त्यावेळेला तिला ज्या गायकांशी सामना करावा लागला ते पहिलं पर्व, म्हणजे ज्याला आपण प्री, मिडल आणि पोस्ट असं म्हणतो. तर पहिल्या पर्वामध्ये तिला नूरजहां, सुरैया, शमशाद बेगम, त्याच्यानंतर उमादेवी, राजकुमारी या अशा भरदार आवाजाच्या गायिकांशी तिला खरं तर स्पर्धा करावी लागली आणि तुलना केली गेली तिची. आपल्याला आश्चर्य वाटेल की सुरुवातीला लताला नाकारलं गेलं होतं, की दिग्दर्शक म्हटले होते की अरे, कारण तो काळ होता शमशाद आणि अशा भरदार आवाजाच्या गायिकांचा, की तिचं इतकं पातळ सुरे ही काय गाणार आहे असं म्हणून लताला सुरुवातीला थोडंसं नाकारलं गेलं होतं. पण नंतर तिने तिचं जे ओरिजिनल हे साम्राज्य प्रस्थापित केलं आणि हा जो मधला काळ होता 1900 साधारण, खरं तर तो 50 पासून सुरू होतो, पण 60 ते 80 हा जो काळ होता की त्यावेळेला अक्षरशः लता मंगेशकर आणि आशा भोसलेला सुद्धा सुरुवातीला झगडावं लागलेलं आहे इथे प्रस्थापित होण्यासाठी. पण एकदा ते प्रस्थापित झाल्यावर त्यांनी असं काही त्यांचा एकछत्री अंमल निर्माण केला की त्यामध्ये इतर गायिका झाकोळून गेल्या. आणि मग नंतरचं पर्व म्हणता येईल की जेव्हा थोडंसं त्या उतरणीला लागल्या त्यावेळेला मग एक नवीन पिढी पुढं आली. त्याच्यामध्ये मग अनुराधा पौडवाल आहे आणि याच्यासारख्या इतर गायिका आहेत. तर मी मधला टप्पा निवडला आहे. त्याच्यामुळे गायिकांची निवड करताना आपण त्यांचा जो मेन भराचा काळ होता त्या काळातल्या थोड्याशा अशा त्या आवाजामुळे, कारण प्रत्येक वेळेला तुलना गोल्ड स्टँडर्ड, लताचा आवाज म्हणजे गोल्ड स्टँडर्ड समजलं गेलं की त्या आवाजाशी तुलना ही अपरिहार्य होती. एकूण याचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की लता आणि आशाचं जसं एकछत्री अंमल झाला तेवढं पुरुष गायकांच्या बाबतीत झालं नाही. म्हणजे मोहम्मद रफी, हेमंत कुमार, किशोर कुमार, इतरही गायक, महेंद्र कपूर, सगळ्यांच्या आवाजाचे पोत वेगवेगळे होते, पण त्यांना स्वीकारलं गेलं आणि त्यांना बऱ्यापैकी सगळ्यांनाच गाणी मिळाली. पण इकडे मात्र लता आणि आशाच्या इतक्या प्रभावामुळे
इतर गायकांना तेवढा वाव इथे मिळू शकला नाही. याच्यामध्ये सुमन कल्याणपूरला मी जाणीवपूर्वक घेतलेलं नाही, कारण मी तिला मुख्य गायिकांपैकीच एक मानते. लता मंगेशकरचं दोन्ही होतं, म्हणजे ज्यांचे आवाज लता मंगेशकरपेक्षा खूप वेगळे होते त्यांनाही वाव मिळाला नाही, आणि ज्यांचे लता मंगेशकर सारखे आवाज होते, उदाहरणार्थ सुमन कल्याणपूर, त्यांना सुद्धा त्याचा थोडाफार दिग्दर्शकांकडनं त्या बाबतीमध्ये सामना करावा लागेल. तर एकूण ही प्रस्तावना आजच्या कार्यक्रमाची. ज्या गायकांनी अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या एका स्वतंत्र अशा शैलीने आणि निराळ्या अशा सुरांनी आपली एक छाप पाडली आणि अत्यंत लोकप्रिय गाणी दिली, अशा गायकांचा आज आपण त्यांना त्या निमित्ताने अभिवादन करू आणि या कार्यक्रमामध्ये ऐकूया. पहिली गायिका आहे, तिची म्हणजे फिमेल द्वंद्वगीतं खूप गाजलेली आहेत. आज साधारण 86 वर्षाचं वय आहे तिचं, नेमकी ती कुठे माहीत नाही, पण अनुनासिक आणि उंचपट्टीतला आवाज, थोडासा लाडीक असा सूर, जी टांझानियामध्ये जन्मली आणि मग भारतामध्ये आली आणि मुंबईमध्ये वास्तव्यास राहिली. तिच्या आवाजाचं नेमकं वर्णन करायचं तर तिचं जे गाजलेलं गाणं आहे, गरजत बरसत सावन आयो रे, त्याच्यामध्ये सखी लागे तन्मे तीर समान असं जी ओळ आहे, तर तिचा आवाज अक्षरशः तीर समान असा आवाज आहे. दादी आबा मांजाव, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसता हुआ रान चेहरा. म्हणजे आजही आपण हे गाणं तरुणाईपर्यंत पोहोचलेलं आहे, म्हणजे एवढं या गाण्याचं महत्त्व आहे. तर अशी ही गायिका म्हणजे तुम्ही ओळखलंच असेल, कमल बारोट, जिची जवळजवळ तिने 150 गाणी तिच्या कारकिर्दीमध्ये गायलेली आहेत. पण झालंय काय की तिला मुख्यतः द्वंद्वगीतं, पण त्यातही लकी म्हणजे तिला पुरुषांबरोबरची द्वंद्वगीतं सुद्धा मिळाली. म्हणजे मुकेश सोबत तिची बरीच द्वंद्वगीतं झाली आणि ती लोकप्रिय सुद्धा झाली, पण फिमेल द्वंद्वगीतं तिला जास्त मिळाली. तर त्याच्यामुळे सोलो गाणी शोधावी लागली, अक्षरशः एकल गाणी शोधावी लागली. त्यातलं हे गाणं आपण बघूयात, वेगळं असं आहे. आणि त्याच्यामध्ये पडद्यावर शीला वास ही नायिका जी डान्सर होती त्या काळातली, एक जपानी गुडियाचा रोल तिने केलेला आहे. आणि छान असं कमल बारोटचं थोडी दुर्मिळ अशी सोलो गाणी, त्यातलं हे एक गाणं आपण सुरुवातीला ऐकूया. सुना है जब से मौसम है प्यार के काबिल, बरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल. सुना है जब से मौसम है प्यार के काबिल, बरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल. उनके तो नैन बंध गए हैं जब हमारे नैन से, उनके तो नैन बंध गए हैं जब हमारे नैन से. दिल को संभाले और भी हम क्यों न हो बेचैन से, कि बेकरारी भी है करार में शामिल. बरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल. सुना है जब से मौसम है प्यार के काबिल, बरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल. प्यार का दुश्मन ये जहां क्यों इस कदर खामोश है. प्यार का दुश्मन ये जहां क्यों इस कदर खामोश है. कौन ये सोचे बेखुदी में इसको इतना होश है. जो है नतीजा दिल का वही तो है कातिल. बरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल. सुना है जब से मौसम है प्यार के
तरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल। ऐसी खुशी की मौज आई दर्द हम सब खो गए। ऐसी खुशी की मौज आई दर्द हम सब खो गए। कोई हमारा हो रहा है हम किसी के हो गए। लगी न छूटे ऐसे नजर गई है मिल। तरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल। सुना है जब से मौसम है प्यार के काबिल। तरस रहे हैं अरमान धड़क रहा है दिल। 1961 सालचा रामू दादा नावाचा हा पिक्चर होता. संगीतकार चित्रगुप्त. पुढचं सुद्धा गाणं आपल्याला चित्रगुप्तांच्या संगीतातलंच ऐकायचं आहे. दुसरी गायिका आहे, आज जवळजवळ 89 वर्ष तिचं वय आहे आणि अत्यंत समर्थ अशी गायिका आणि खुद्द मंगेशकर कुटुंबातलं सगळ्यात लहान भावंड. पण अर्थातच म्हणतात ना ते सावलीमुळे झाकोळलं जाणं. इतकी तयारीची गायिका असून सुद्धा तिच्या वाट्याला हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये म्हणावी तशी गाणी आलीच नाही. कमल पारोड सारखंच तिच्या वाट्याला फिमेल ड्युएट्स मॅक्झिमम आली. कमल पारोडला निदान मुकेश सोबत ड्युएट्स मिळाली, पण उषा मंगेशकरला मेल व्हॉइस बरोबर ड्युएट अक्षरशः तुम्ही शोधून पहा जवळजवळ नाहीच. आणि सोलो गाणी सुद्धा तिची शोधणं खरंच कठीण आहे. अत्यंत खरं तर चांगला आवाज आहे, पण थोडासा परत तेच जरासा शार्प आणि ठळक असा आवाज. आशा भोसलेने लवकर स्वतःची अशी ओळख एक वेगळी निर्माण केली आणि ती त्याच्यामध्ये मग यशस्वी झाली. तसं उषा मंगेशकरच्या बाबतीत झालं नाही. चक्क 15-20 वर्ष तिला वाट बघावी लागली तुफान लोकप्रिय अशी 2 गाणी मिळण्यासाठी, की संतोषी मातामधलं एक आणि इन्कारमधलं तू मोंगड आहे. पण इथे संपत नाही. इतकी प्रचंड लोकप्रिय होऊन सुद्धा उषा मंगेशकरच्या वाट्याला एकही फिल्मफेअर अवॉर्ड आलेलं नाही. खंत याची वाटते की आज इतकी वर्ष इतक्या भाषांमध्ये तिने गाणी गायली, इतक्या प्रकारची गाणी गायली आहेत, पण तिच्या मागणं आलेल्या काही गायिकांना पद्मश्री पद्मभूषण वगैरे मिळाले, पण उषा मंगेशकरला अद्यापही पद्मश्री सुद्धा मिळालेली नाही. ती मला थोडीशी खंत वाटलेली आहे. अर्थातच सोलो गाण्यासाठी दुय्यम दर्जाच्या चित्रपटाकडेच मला जरी जावं लागतं. गाणं खूप छान आहे, उषा मंगेशकरने अत्यंत चांगलं गायलेलं आहे. चित्रपटाचं नाव मात्र विचित्र आहे. झिम्बो इज शहर में, झिम्बो इज इन द टाउन अशा नावाचा पिक्चर आहे 1960 सालचा. चित्रगुप्तचं संगीत आणि पडद्यावर आपल्याला चित्रा नावाची नायिका दिसते. ठंडी हवाओं काली घटाओं दिल चुरा के मेरा जाते कहाँ हूँ। ठंडी हवाओं काली घटाओं दिल चुरा के मेरा जाते कहाँ हूँ। ठंडी हवाओं प्यार के न जानो मैं तो पहले
बनारसी ठरमध्ये मुकेश आणि उषा महेशकर छान गाणं गुली गुली जुल्फों को बांध आणि मेहंदी लगी हात मध्ये पण आहे मॅडम. अच्छा. या कार्यक्रमामध्ये मुख्यतः सोलो गाणीच घ्यायची होती. द्वंद्वगीताचा समावेश केलेला नाही या कार्यक्रमामध्ये. सोलो गाण्यांवरच आधारित हा कार्यक्रम आहे. अतिशय सुरेल गायलेलं आहे उषा मंगेशकरनी हे गाणं चित्रगुप्तच्या संगीतामध्ये. याच्या पुढची गायिका आहे आज जवळजवळ जिचं 88 वर्ष वय आहे, दिल्लीमध्ये जन्मलेली आणि जिची आपल्याला ओळख मराठीतून खरं तर झाली. शुक्रतारा आणि मंद वाऱ्यासारखा फील असणारा जिचा आवाज आहे, ती अत्यंत देखणी म्हणजे अभिनेत्री गायिकाच होती. ती सुरुवातीला तिने अभिनय आणि गायन असं दोन्ही, अभिनेत्री गायिका म्हणून तिने सुरुवातीला कामं केलेली आहेत. अत्यंत लढीवाळ आणि सहज सुंदर असा सूर जिचा आहे ती सुधा मल्होत्रा, नावातच जिच्या सुधा आहे. जवळजवळ 300च्या आसपास तिने गाणी गायलेली आहेत, सोलो आणि द्वंद्वगीतं वगैरे. लाहोरच्या आकाशवाणी केंद्रावर बालगायिका म्हणून तिची कारकीर्द सुरू झाली आणि मग नंतर ती दिल्लीमध्ये आली. बाकी तिच्या वैयक्तिक आयुष्यातला जो भाग आहे तो सर्वांनाच माहिती आहे की साहिर आणि सुधा मल्होत्रा हे एक मधल्या काळामध्ये तिला त्रासदायक ठरलेलं, कारण ब्लिट्स नावाच्या मासिकावर त्यांचा फोटो छापून आला होता. त्याच्यामुळे त्याचाही मनस्ताप खूप झालेला तिला. पण नंतर एक सुखी वैवाहिक आयुष्य ती जगली. शेवटचं तिने 1982 प्रेमरोग या चित्रपटामध्ये गाणं गायलेलं आहे. तिची अत्यंत माझ्या आवडीची आणि सर्वांच्याच परिचयाची गाणी आहेत तू मुझे भूल भी जाओ, जे आपण टीझरमध्ये बॅकग्राऊंडला मुद्दाम घेतलेला आहे की ती जणू काही या सगळ्या गायिकांची एक प्रकारची कैफियत आहे किंवा अनकही दास्ता आहे की विसर पडलेला आहे, जमान्याने आम्हाला विसरलेलं आहे असं. तर ते गाणं आणि दुसरं माझं फार आवडतं गाणं जे आहे दिल्ली का ठगमधलं मालिक तेरे जहां में, तर ते मी ऑलरेडी माझी आवडमध्ये सादर केलेलं होतं. त्याच्यामुळे आज आपण थोडंसं वेगळं गाणं सुद्धा मल्होत्राचं, बाबर चित्रपट 1960 सालचा, साहिर आणि रोशन अशी जोडी आहे. छू के छोड़ क्यों दिया? सलामी हसरत कबूल कर लो, सलामी हसरत कबूल कर लो, मेरी मोहब्बत कबूल कर लो, सलामी हसरत कबूल कर लो, मेरी मोहब्बत कबूल कर लो, सलामी हसरत कबूल कर लो. उदास नजरें तड़प तड़प कर तुम्हारे जलवों को ढूंढती है, जो ख्वाब की तरह खो गए उन हसीन लम्हों को ढूंढती है, हसीन लम्हों को ढूंढती है. अगर ना हो नागवार तुमको, अगर ना हो नागवार तुमको, तो ये शिकायत कबूल कर लो, सलामे हसरत कबूल कर लो. तुम्ही निगाहों की जुस्तजू हो, तुम्ही ख्यालों का मुद्दा हो, तुम्ही मेरे वास्ते सनम हो, तुम्ही मेरे वास्ते खुदा हो, तुम्ही मेरे वास्ते खुदा हो. मेरी परस्तिश
की लाज रख लो, मेरी परस्तिश की लाज रख लो, मेरी इबादत कबूल कर लो, सलाम हसरत कबूल कर लो। तुम्हारी झुकती नजर से जब ना कोई पैगाम मिल सकेगा, ना रूह तस्कीन पा सकेगी, ना दिल को आराम मिल सकेगा, ना दिल को आराम मिल सकेगा। गम जुदाई है जानलेवा, गम जुदाई है जानलेवा, ये एक हकीकत कबूल कर लो, सलाम हसरत कबूल कर लो, मेरी मोहब्बत कबूल कर लो, सलाम हसरत कबूल कर लो। अप्रतिम असं गायलेलं गाणं आणि शुभा खोटेचा अत्यंत एक्सप्रेसिव्ह चेहरा आणि ती दुसरी सौंदर्यवती म्हणजे आजरा. याच्या पुढची गायिका अत्यंत म्हणजे झोपेत सुद्धा आपण तिचा आवाज ओळखू इतका वैशिष्ट्यपूर्ण आवाज असलेली आणि जिला मी लकी म्हणेन, ती लकी ठरली. तिला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फिल्मफेअर पर्यंत ती गेली, जे उषा मंगेशकरला सुद्धा मिळालं नाही. दक्षिणेतली ही गायिका आहे. तिला 1966 सालचा जो सूरज नावाचा पिक्चर होता त्याच्यामधलं गाणं आपण आज बघणार आहोत, जे खूप गाजलं, अत्यंत गाजलं त्या काळामध्ये. याची हकीकत थोडी अशी आहे की त्यावेळेपर्यंत पार्श्वगायनासाठी जे फिल्मफेअर अवॉर्ड दिले जायचे ते एकतर म्हणजे कॉमन होते की पुरुष आणि स्त्री गायिका असं दोघांना सेपरेट कॅटेगरीज नव्हत्या, दोघांना मिळून जो कोण श्रेष्ठ त्याच्यात ठरेल. तर पहिल्यांदाच त्यावेळेला टाय झाला, दोघांमध्ये टाय झाला की बहारो फुलं बरसाव आणि हे गाणं आपण जे बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये हिला काही मिळू शकलं नाही, बहारो फुलं बरसावनी बाजी मारली. त्याच्यानंतरच्या वर्षापासून मग त्यांनी सेपरेट अवॉर्ड सुरू केले की टाय व्हायला नको, पुरुष स्वराला वेगळं आणि स्त्री स्वराला वेगळं असं त्याच्यानंतर सुरू झालं. म्हणजे त्याचं क्रेडिट हिला दिलं पाहिजे की टायपर्यंतही गेली. आणि त्याच्या आधी महत्त्वाचं म्हणजे 1968 ते 71 अशी सलग 4 वर्ष हिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालेली आहे. म्हणजे लकी जे मी म्हणते ते याच्यासाठी की नशीब तिचं. आणि त्याच्यामध्ये 1970 मध्ये जहां प्यार मिले नावाचा चित्रपट आला होता की ज्याच्यामध्ये तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं बेस्ट गायिकेचं 1970 साली. आणि आता हा योगायोग म्हणायचं का काय मला माहित नाही, 1971 पासून लता मंगेशकरनी फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला नकार दिला की नम्रपणाने मला आता माझ्या नावाचा विचार करू नका तुम्ही. माहीत नाही आता ही घटना कारणीभूत ठरली की काय. आपण बघूयात, अत्यंत गाजलेलं गाणं, त्या गाण्याला काही इंट्रोडक्शनची गरज नाही. आणि मुख्य म्हणजे शारदा अय्यंगार हे गायिकेचं नाव, तिचं 1923 मध्ये निधन झालं. तिने गझल वगैरेचे सुद्धा अल्बम गाऊन तयार केलेले आहेत. आजा मेरे पास, इतनी कहे मैं चली आकाश।
जहाँ प्यार मिले या चित्रपटासाठी. त्यावेळेला नॉमिनेशनमध्ये लता मंगेशकरची 2 गाणी होती, बिंदिया चमकेगी आणि बाबुल प्यारे. तर ह्या 2 गाण्यांपेक्षा या गाण्याच्या पारड्यामध्ये जास्त परीक्षकांचं वजन पडलं आणि तिला फिल्मफेअर अवॉर्ड त्या गाण्यासाठी मिळालं, ह्या गाण्यासाठी नाही. त्या प्यार बात जरा आहे आपस की असं ते गाणं होतं. म्हणजे माहित नाही आता तुम्हाला आठवत असेल की नाही ते, पण त्या गाण्यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले 1970 साली. लकी. या पुढचं जे गाणं आहे महबूब खानचा मदर इंडिया हा अतिशय गाजलेला आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोचलेला चित्रपट. तर त्याच्यावरनं प्रेरित होऊन महबूब खाननी सन ऑफ इंडिया नावाचा चित्रपट 1962 साली काढला आणि त्याच्यामध्ये एक बालकलाकार होता. त्याची गाणी म्हणण्यासाठी एक अत्यंत नवी गायिका शकील आणि नौशाद या जोडीने घेतली. खरं म्हणजे त्यावेळेपर्यंत बालकलाकारांची गाणी सुद्धा गायिकाच गायच्या. हैदर शमशाद बेगम म्हणा, लता मंगेशकर त्यांच्याच आवाजामध्ये बालकलाकारांची गाणी गायली जायची. प्रथमच एक बालगायिका ह्या चित्रपटामध्ये गायलेली आहे. एकाच चित्रपटात तिने गाणी गायली आहेत, पण तिचं एक गाणं एवढं अजरामर झालं आहे की आजही ते अगदी घराघरात आणि आपण ऐकतोच. या गायिकेचं नाव आहे शांती माथुर, जी मुकेशची चुलत बहीण आहे. म्हणजे तुम्ही बघा, लक्ष देऊन ऐका की काही काही कुटुंबांमध्येच जे ज्याला इनहेरिटेड गुण म्हणतात, आवाजाचा जो पोत असतो तो मुकेशचा कसा वेगळा आहे, शांत आणि एकदम सुखावणारा आवाज. हिचाही आवाज तसाच आहे, अत्यंत वेगळा शांत आवाज. नन्ना मुन्ना राही हो हे गाणं आपल्याला अक्षरशः म्हणजे कानात बसलेलं आहे आणि आजही ते खूप लोकप्रिय आहे. त्या गाण्याची ही गायिका आहे. आपण ते गाणं घ्यायच्याऐवजी त्या चित्रपटातलं दुसरं एक गाणं शांती माथुर या गायिकेने गायलेलं ऐकूया. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर. आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर. मैं तुम्हारे लिए दुख और खुशी भी लाया, मैं तुम्हारे लिए आंसू भी हंसी भी लाया. देख लो आज के इंसान की हालत क्या है, आज की दुनिया में ईमान की कीमत क्या है. लोग जीते हैं यहाँ दुनिया को धोखा देकर. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर. आज एक भक्त ने भगवान का मंदिर लूटा, एक बेईमान ने मस्जिद में चुराया जूता. काले बाजार की एक टोली पुलिस ने धर ली, एक बूढ़े ने जवान लड़की से शादी कर ली. एक लड़का उड़ा एक मेम का बटुआ लेकर. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर. एक धनवान ने आज अपना धर्म छोड़ दिया, आज एक भूखे ने फुटपाथ पे दम तोड़ दिया. आज तनख्वाह बढ़ी है तो है मजदूर मगन, कल से हो जाएगा बाजार में महंगा राशन. बाबूजी जाएंगे दफ्तर को पकौड़े खाकर. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर. आज अमेरिका ने एटम का उड़ाया घोड़ा, रूस ने आज नया चांद पे रॉकेट छोड़ा. कहीं से आज का इंसान कहीं पहुंचा है,
फिर भी सच्चाई के रास्ते पे नहीं पहुंचा है। किसे मालूम कि ये आदमी जाएगा किधर। आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर। आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर। आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर। गाणं गायलं तेव्हा शांती माथुरचं वय जेमतेम 8-9 वर्षांचं असेल. अत्यंत स्वराची समज आणि पकड. नन्ना मुन्ना राहीनो असंच ऐकत राहावं असं गाणं आहे. कानाला एकदम शांत सुखावणारं गाणं. आज शकील बदायुनींचा हे आहे, जन्मदिवस आहे आणि शेरो शायरी आणि प्रेमगीतं लिहिणाऱ्या शकील बदायुनींनी हे गाणं लिहिले हे आपल्याला खरंही वाटत नाही. या पुढची गायिका आहे जी मी 16व्या वर्षी ताजमहल चित्रपटातून गायिका अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. आज 80 वर्षाचं तिचं वय आहे. उत्तम अशी गायिका आहे. पतियाळामध्ये जन्म झालेली. जिला प्रेम पर्वत हा जो बहुचर्चित चित्रपट आहे त्याच्यासाठी तिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं होतं. रात पिया के संग जागी सखी या गाण्यासाठी तिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं होतं. तिची अत्यंत गाजलेली पुन्हा तेच या काही गायकांची फिमेल ड्युएट्स अत्यंत गाजली. हुजुरेवाला जो हो इजाजत ते गाणं आहे आणि दाग मधलं निम यार मनाना दिल चाहे लोग बोलिया बोले हे सुद्धा तिने फिमेल ड्युएटमध्ये गायलेलं आहे. गायकीचं नाव मीनू पुरुषोत्तम. आपण जे गाणं बघणार आहोत ते दो बूंद पाणी या चित्रपटातलं कैफी आझमी आणि जयदेवचं अप्रतिम असं गाणं आहे. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये दुसरी एक गायिका जोडलेली आहे जी अत्यंत नावाजलेली शास्त्रीय गायिका आहे, परवीन सुलताना, जिला कुदरत चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आणि ते माइलस्टोन गाणं ठरलेलं आहे. तर ह्या गाण्यामध्ये मीनू पुरुषोत्तम आणि परवीन सुलताना अशी एक सुरेख जोडी जमलेली आहे. आपण हे गाणं बघूयात. मागे कल्पनाने माझी आवड सादर केली होती तेव्हा तिचं गावाकडचं आयुष्य सांगताना तिने हे गाणं दाखवलं होतं. आपण ते पुन्हा बघूयात. पीतल की मेरी गागरे दिलड़ी से मोल मंगाई रे। पीतल की
छान आहे आणि गायिका उत्तमच आहे दोघी. आणि कैफी आणि जयदेव त्या बात आहे. आता सुद्धा जे गाणं ऐकायचं आपल्याला ते आर.डी. बर्मन आणि साहिर असं कॉम्बिनेशन आहे. खरं म्हणजे ही गायिका तशी थोडीशी पुढच्या पिढीतली आहे. म्हणजे तशी ही आतापर्यंत ज्या आपण गायिका पाहिल्या त्याच्या तुलनेमध्ये ही तरुण आहे, 65 वर्षाची असेल सध्या. पण तिने बालगायिका म्हणून तिची कारकीर्द फार लवकर सुरू झाली. आपण तिला परत तेच मराठीमध्ये पहिल्यांदा खूप ऐकलं बालगीतं, विहीणबाई उठा उठा वगैरे सारखी श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केली. छान असा आवाज, गोड आवाज, हरहुन्नरी अशी आहे. तिचे वडील हे भुलानाथ हे गायक होते जे काठमांडूचे होते, नंतर मुंबईत स्थायिक झाले, जे शंकर जयकिशनचे सहाय्यक होते. आणि त्यांच्यामुळे ती या क्षेत्रामध्ये आली. वडिलांची खूप तिला प्रेरणा होती. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तिला लॉन्च करायचं होतं एका मोठ्या कार्यक्रमामध्ये, त्याच्या आदल्याच दिवशी वडिलांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळेला कमी वयाची होती ती, पण तरीही त्याच्यातनं ती सावरली आणि तिने तिची कारकीर्द चालू ठेवली. फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सगळ्यात कमी वयाच्या गायिकेला नॉमिनेशन मिळाली ही गायिका आहे सुषमा श्रेष्ठ. 11व्या वर्षी तिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालेलं आहे. तिचं है ना बोलो बोलो हे गाणं आणि त्याच्यानंतर 2 गाजलेली लहान वयातली गाणी म्हणजे क्या हुआ तेरा वादा आणि तेरा मुझसे है पहले का नाता ही कमी वयात गायलेली गाणी आहेत तिने. आणि त्याच्यामुळे 11व्या वर्षीच तिला हे रेकॉर्ड आहे की फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालेली गायिका. आणि मोठ्यांच्या तुलनेमध्ये तिला बालगायिका म्हणून नाही, गायिका म्हणून नॉमिनेशन मिळालं होतं, हे महत्त्वाचं आहे. म्हणावं तसं पुढे चालून तिला हवं तसं यश, पुढे ती बरीच गाणी तिने गायली, करिश्मा कपूरसाठी वगैरे खूप गायली ती, पण तिला हवं तसं यश मिळत नव्हतं. कोणीतरी तिला सल्ला दिला की तू नाव बदलून बघ, म्हणून तिने पौर्णिमा म्हणून सुद्धा नंतर सुषमा श्रेष्ठ बदलून पौर्णिमा नाव तिने घेतलं होतं स्वतःसाठी. पण अशी ही गायिका, तिचं आपण एक छानसं गाणं ऐकूया, आर.डी. आणि साहिर. आणि ती तिच्या यशाचं किंवा ती जी काय आज आहे त्याचं श्रेय ती आर.डी. बर्मनला देते की आर.डी. बर्मनने मला खूप मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली आणि सांभाळून घेतलं. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. देखो अभी खोना नहीं, कभी जुदा होना नहीं. देखो अभी खोना नहीं, कभी जुदा होना नहीं. अब के यूं ही मिले रहेंगे दोनों, वादा रहा ये इस शाम का. जाने तू या जाने ना, ओ माने तू या माने ना. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. La 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 la
la la la la la la la la la la la la la la la la la la la आर डी बर्मन्स म्हणजे त्याची कल्पकता आणि फार सुंदर गाणं आहे. त्याच्या पुढची गायिका आहे कलकत्त्यामध्ये जन्मलेली, बंगालीच आहे आणि रीतसर शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेली अतिशय सुंदर आवाज असलेली ही गायिका आहे. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये ती खूप गायली आणि सुचित्रा सेनचा आवाज म्हणून ती ओळखली जाऊ लागली बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये. हिंदीमध्ये तिला संधी काही गीतकारांनी दिली. मेट्रो मर्फी कॉन्टेस्ट व्हायची त्या काळामध्ये गायकांसाठी, तर त्या कॉन्टेस्टमध्ये ही जिंकली एका वर्षी आणि त्यावेळेला सगळे दिग्गज संगीतकार तिथे उपस्थित होते आणि त्यांनी हिला हेरलं. तरी पण खूप काही अशी तिला गाणी मिळाली नाही, पण जी मिळाली त्या गाण्यांचं तिने सोनं केलं. फिल्मफेअर अवॉर्ड तिला ज्या गाण्यासाठी मिळाले ते आपण एकदा बघितलेलं आहे. मासूम या चित्रपटातलं दो नयना एक कहाणी, आरती मुखर्जी हे त्या गायिकेचं नाव. आपण ते गाणं बघितलेलं आहे एकदा, त्याच्यामुळे आपण तिचं दुसरं रवींद्र जैनच्या संगीतातलं गीत गाता चल या चित्रपटातलं गाणं बघूया, आरती मुखर्जी. अतिशय छान असा आवाज, बंगाली चित्रपटसृष्टी खूप गाजवलेली आहे. या पुढची गायिका सुद्धा रीतसर शास्त्रीय संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेली. तर तिची 5 भावंड गाणारी आणि पंडित जसराज हे जिचे काका होते, मेवाती घराण्याचे गायक, अशा घराण्यामध्ये जन्मलेली. त्याच्यामुळे पहिल्यापासूनच तिला संगीताचे संस्कार झालेले. उत्तम असा शास्त्रीय संगीताची जाण आणि गाणारी. तिची काही गाणी खूप गाजलेली आहे. किशोर कुमार सोबतचे खूप गाजलेलं गाणं आहे. मुख्य म्हणजे ही सुद्धा दिसायला सुंदर असल्यामुळे तिने अभिनेत्री आणि गायिका असं दोन्हीमध्ये नाव कमावलं. जवळजवळ 25-30 चित्रपटांमध्ये तिने अभिनय केलेला आहे आणि तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे. संकल्प नावाचा 1975 सालचा चित्रपट. त्याच्यामधलं गाणं होतं तू ही सागर ही तू ही किनारा. सुलक्षणा पंडित हे पंडित घराण्यातली एक अत्यंत सुरेल अशी गायिका. तिचं सुरुवातीला मी एक दुसरं गाणं निवडलं होतं, कारण हा कार्यक्रम मी माझ्या मुलाकडे मेलबोर्नमध्ये बसल्या बसल्या तयार केलेला मागच्या दिवाळीनंतर. त्यावेळेला मी वेगळं गाणं निवडलं होतं, पण मध्यंतरी आकाशवाणीवर अचानक तिचं एक इतकं सुरेल गाणं ऐकण्यामध्ये आलं, खय्याम यांच्या संगीतातलं. त्याच्यामुळे खय्याम आणि सुलक्षणा पंडित अतिशय सुरेल आहे. त्याची व्हिडिओ क्लिप उपलब्ध नाही, ती उलट मला वाटतं ते चांगलंच आहे, कारण आपल्याला गाण्याचा पूर्ण आस्वाद घेता येईल. आपण ऐकूया ते अप्रतिम गाणं. बल मारे
जागे इंद्रधनुष सा अचरा लागे इंद्रधनुष सा अचरा लागे तन के बगिया मुस्काए खिल जाए अंग अंग रंग छलकाए नजर लगाए बल मारे अंग अंग रंग छलकाए नटवर गिरधर श्याम मुरारी छिप छिप आए भर पिचकारी राधे प्यारी शर्माए घबराए अंग अंग रंग छलका नजर लगाए बल मारे अंग अंग रंग छलकाए इथे शास्त्रीय तबला वादन शिकलेले नानासाहेब हजर आहेत. अप्रतिम असा तबल्याचा ठेका आणि इतर सुद्धा याच्यातले इन्स्ट्रुमेंट्स. एक सुंदर अशी शास्त्रीय बंदिश आहे आणि काय गायली आहे सुलक्षणा पंडितने. वा याच्या पुढची गायिका फार वेगळ्या धाटणीची आहे. अत्यंत लोकप्रियता कमावलेली अशी तुफान लोकप्रियता आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता कमावलेली ही गायिका. अत्यंत मेलोडियस आवाज आणि उत्तम अशी परफॉर्मर आहे ती. जिची आई अनिता सेन ही सुधीर सेन जो गायक आहे आपला त्याची बहीण होती आणि पूर्व पाकिस्तानातली म्हणजे आता जो बांगलादेश आहे तिथे जन्मलेली ही गायिका आहे. बांगलादेशी गायिका आहे जिने काही पिक्चर्समध्ये आपली इतकी छाप पाडली स्वतःच्या गाण्याची आणि सिनेमा सोडून इतरही तिची गाणी अत्यंत गाजली. दमादम मस्त कलंदर तुफान गाजलेलं गाणं. तर अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली अशी गायिका रुना लैला. खूप मेलोडियस आवाज. तिच्या गझल्स खूप ऐकण्यासारख्या आहेत. म्हणजे ज्या ज्या गझल्स मेहंदी हसननी व्यवहारे सरांना गुंटे सरांनी जी टाकली होती मेहंदी हसनची गझल ती रंजिश से ही रुना लैलाच्या आवाजात सुद्धा ऐकावी. अत्यंत छान गायलेली आहे तिने. तर फार मेलोडियस आवाज आहे. महत्वाचं म्हणजे तिने जी लोकप्रिय कल्याणच्या आनंदजींनी तिला पहिल्यांदा घेरलं आणि एक से बढ़कर एक 1976 साली त्यांनी तिला संधी दिली. त्याचं टायटल सॉन्ग तिने गायलेलं होतं आणि मुख्य म्हणजे 1974 मध्ये जेव्हा मुंबई दूरदर्शनचं उद्घाटन झालं त्या सोहळ्यामध्ये रुना लैलाला गायची संधी मिळाली होती. बांगलादेशी गायिका होती. त्याच्यामध्ये तिने ते दमादम मस्त कलंदर गाणं सादर केलेलं होतं. बप्पी लाहिरीने तिचे अल्बम जे तयार केले होते त्याचे रेकॉर्ड आहे म्हणजे 1 लाख विक्री झाली त्याची एका दिवसामध्ये आणि 3 दिवसामध्ये 30 गाणी रेकॉर्ड करण्याचं तिच्या नावावर जमा आहे. गिनीज बुकमध्ये हे रेकॉर्ड जमा झालेलं आहे. आपण ऐकूया तिचं एक जयदेवच्या संगीतातलं फार सुंदर असं गाणं घरौंदा चित्रपटातलं जयदेव आणि गुलजार. गाणं आणि गीत रचनाचं उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि लक्ष लायकपूर्वी आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे सर्व गायकांचा समावेश शक्य नव्हता. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचे निराळे सूर आहेत या कॅटेगरीत ज्या बसतात अशा 3 गायिकांचं फक्त धावती माहिती सांगून आपण त्यांची झलक बघणार आहोत. त्यातली पहिली गायिका आहे की आपण गाण्यातलं फ्युजन ऐकतो किंवा फ्युजनचे बरेच प्रयोग होतात पण व्यक्तिमत्वामध्ये जिच्या खऱ्या अर्थाने फ्युजन आहे अशी ही गायिका आहे. 2011 मध्ये पद्मश्री आणि 2024 मध्ये पद्मभूषण म्हणजे मला वाटतं सिने गायिकांमध्ये इतका सन्मान मिळालेली गायिका सापडणं अवघड आहे. लता मंगेशकर भारतरत्न होती. तर अशा पुरस्कारांनी जिला सन्मानित केलेलं आहे. अत्यंत वेगळा तिचा आवाज आहे की जिला मुंबईत शिकत असताना लहानपणी शाळेच्या संगीत क्लासमधनं काढून टाकलं होतं की तुझा आवाज अत्यंत विचित्र आहे, तू गाऊ नकोस. पण मग तिची संगीत शिक्षिका होती, तिच्या असं लक्षात आलं की या मुलीच्या अंगामध्ये रिदम आहे आणि गाणं तिच्या अंगात आहे.
त्याच्यामुळे तिला मग बोलवलं आणि ते एक ट्रँगलचं वाद्य असायचं माझ्या शाळेच्या बँडमध्ये, तर ते तिला वाजवायला दिलं. म्हणजे रिदम सेक्शनला तिला देऊन तिला वाद्य वाजवायची जबाबदारी दिली. पुढे चालून तिला कोणीतरी सल्ला दिला की तू रीतसर गाणं शिक. तर ती मग गाणं शिकायला लागली आणि पुढे चालून ती क्लब सॉन्ग गायिका झाली. आणि अशाच दिल्लीतल्या एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये R.D. बर्मननी तिला नेलं आणि तिला हरे राम हरे कृष्णसाठी वेगळ्या आवाजातलं ते जे प्रसिद्ध तिचं गाणं आहे ते त्यांनी तिला दिलं. तिथून तिची हिंदी सिनेसृष्टीमध्ये सुरुवात झाली. तुम्ही गायिका ओळखलीच असेल, उषा उत्तुर. त्याची पुढची गायिका आहे पाकिस्तानी गायिका आहे, जिच्या नावावर रेकॉर्ड आहे की सगळ्यात कमी वयाची फिल्मफेअर अवॉर्ड विजेती आहे. ती 15व्या वर्षी तिने उत्तम पार्श्वगायिकेचं फिल्मफेअर अवॉर्ड जिंकलं होतं. 1980 मध्ये कुर्बानी नावाचा चित्रपट आला होता. त्याच्यामध्ये संगीतकार बिट्टू, म्हणजे हे नाव आपण ऐकलं नाही कधी, संगीतकार बिट्टू आणि गीतकार श्यामलाल असं सगळंच एक दुर्मिळ असं कॉम्बिनेशन आहे. आणि इतकं लोकप्रिय झालं हे गाणं, तुफान लोकप्रिय झालं, ज्यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर मला वाटतं ती परदेशात वगैरे गेली आणि बरंच तिने वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर केलं. ॲक्टिव्हिस्ट होती, लॉयर होती. दुर्दैवाने कर्करोगाने तिचं लवकर निधन झालं. ही गायिका होती नाझिया हसन. आणि तिसरी गायिका अत्यंत वेगळ्या आवाजाची सलमा आगा, जी कराचीमध्ये जन्मली. त्याच्यानंतर लंडनमध्ये तिचं पालनपोषण झालं. आणि जी अभिनेत्री आणि गायिका, म्हणजे तिने बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून सुद्धा काम केलं. आणि 1982च्या निकामध्ये रवीच्या संगीतात तिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाले. आपण सलग तिघींचं झलक बघूया. कोई तो दम मारो यारो, दम की दुआ से गम भी खुशी है, चूर नशे में ये जिंदगी है. हरि ओम हरि, हरि ओम हरि, हरि ओम हरि, हरि ओम हरि, हरि ओम हरि. फूल को बहार, बहार को चमन, दिल को दिल, बदन को बदन, हर किसी को चाहिए तन का मिलन. काश मुझ पर ऐसा दिल आपका भी आए, तो बात बन जाए, हाँ बात बन जाए. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए, तो बात बन जाए, हाँ बात बन जाए. फजा भी है जवां जवां, हवा भी है रवां रवां, सुना रहा है ये समा, सुनी सुनी सी दास्तां. फजा भी है जवां जवां. हे अतिशय छान अशी झलक तयार करण्याचं संपूर्ण श्रेय आपले तांत्रिक एक्सपर्ट श्री कुणाल यंदे यांचं. खूप मनापासून आभारी आहे त्याची. आज येऊ शकले नाही ते कार्यक्रमाला. पण या अशा गोष्टी असतात ज्याच्याने खरोखर चार चांद लागतात कार्यक्रमाला. या पुढची गायिका आहे हैदराबाद इथे जन्मलेली. ही सुद्धा शास्त्रीय संगीतामध्ये तयार अशी गायिका. साधारण 71 वर्ष वय आहे तिचं. लता भट्ट हे तिचं आधीचं नाव. 1977 ते 81 अशी सलग 5 वेळेला फिल्मफेअर नॉमिनेशन्स हिला मिळाली. आणि एका वर्षी तिला फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळालेला आहे. रामायण मालिकेमध्ये तिने खूप चांगली अशी कामगिरी केलेली आहे. गाणी गायली आहे रामायण मालिकेमध्ये. रवींद्र जैन यांच्या संगीतामध्ये तिला संधी मिळाली होती. महत्त्वाचं म्हणजे 1999 मध्ये खालसा पंथाला 300 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आनंदपूर साहेब इथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला होता, ज्याला खुद्द पंतप्रधान
अटल बिहारी वाजपेयी उपस्थित होते. आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या पार्श्वगायिकांपैकी एकमेव गायिकेला इथे पाचारण करण्यात आलं होतं गाण्यासाठी. ही गायिका, तिचं नाव आहे हेमलता. खूप छान गोड अशी गाणी रवींद्र जैनच्या संगीतामध्ये तिने गायलेली आहे. अदरवाईज सुद्धा ती एक उत्तम अशी गायिका आहे. आपण तिचं थोडंसं वेगळं गाणं 1978च्या आखियों के झरोखों मध्ये बिना का सरताज गीत जे राहिलं, फक्त निवड करताना मी थोडं त्याचं सॅड व्हर्जन घेतलेलं आहे, जे कधी फारसं बघण्यात येत नाही. आणि दुसरं जे व्हर्जन आहे एक तर ते खूप मोठं पण आहे. तर अतिशय सुरेल गायाची गायिका हेमलता, हिला आपण ऐकू. कुछ बोल के खामोशियां तड़पाने लगी है, चुप रहने पे मजबूरियां याद आने लगी है. तू भी मेरी तरह हंस ले, आंसू पलकों पे थाम के. तू भी मेरी तरह हंस ले, आंसू पलकों पे थाम के. जितनी है खुशी ये भी आशिकों में न बह जाए. अखियों के झरोखों से मैंने देखा जो सांवरे, तुम दूर नजर आए, बड़ी दूर नजर आए. बंद करके झरोखों को जरा बैठी जो सोचने, मन में तुम ही मुस्काए, मन में तुम ही मुस्काए. चित्तोर गाण्यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे, आपण सगळेच जण जाणतो. हे गाणं निवडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे जेवढं संथ गाणं आणि जितकी कमी इन्स्ट्रुमेंट्स तितकं त्या गायकाचा किंवा गायिकेचा कस लागतो की तुमचा खरंच पक्का सूर किती आहे. तर ते या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं हेमलताच्या आवाजामध्ये. याचा पुढचा एक अत्यंत वेगळा असा सूर, म्हणजे काही काही गायिका अशा आहेत की ते जसं नन्ना मला राहिनो एकाच गाण्यामध्ये इतिहास घडवला काही काही गायकांनी, तसं हे गाणं आहे की एकच गाणं तुम्ही असं हिंदी चित्रपटामध्ये गायलं पण ते अमिट असा ठसा उमटवून गेलेलं गाणं आहे. तशी दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन्हीशी अत्यंत निगडीत अशी गायिका आहे. आणि गेली 35 वर्ष तिने दूरदर्शन प्रोग्रॅमर, आकाशवाणी प्रोग्रॅमर म्हणून अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे. शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेली ही गायिका जी आता 73 वर्षाची असेल. थोडासा रुमानी हो जाए म्हणून एक दूरदर्शनने काढला होता चित्रपट, त्याचे टायटल सॉंग्स हिला टायटल सॉंगमध्ये ही आपल्याला ऐकायला मिळाली. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत त्याला तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. म्हणजे फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं होतं पण फिल्मफेअर अवॉर्ड नाही मिळालं, पण नॅशनल अवॉर्ड उत्तम पार्श्वगायिका म्हणून तिला मिळालं. एकाच गाण्यात एवढा ठसा तिने उमटवलेला आहे. जयदेवजींचं संगीत, आज जरा जयदेव आणि चित्रगुप्त यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि मखदूम मोहिउद्दीन यांचे शब्द आहेत. 1979चा चित्रपट आहे गमन. गायिका आहे छाया गांगुली. आती रही रात भर, आपकी याद आती रही रात भर. चश्मनम मुस्कुराती रही रात भर, आपकी आती रही.
रात भर गम किला थरथराती रही, रात भर आपकी याद आती रही। वाद्यांचा कुठलाही गदारोळ नाही, निखळ स्वच्छ असा सूर आणि शब्द सुद्धा काय लिहिले आहेत शायरनी. गम की लौ थरथराती रही रातभर. वा, याच्याहून काय म्हणजे तिच्या मानसिक अवस्थेचं याच्याहून उत्कट असं काय वर्णन होऊ शकतं. याच्या पुढचा आवाज म्हणजे बस आवाज ही काफी आहे अशी गायिका आहे ही. अत्यंत पहाडी आणि ओरिजिनल, ज्याला मिट्टी का सुगंध म्हणतात असं तिचा आवाज. 1947ला बिकानेरमध्ये ही जन्मलेली, परंतु नंतर पाकिस्तानमध्ये गेलेली ही गायिका. अत्यंत खडा असा आणि मोकळा आवाज. मला ह्या गायिकेचं गाणं ऐकताना, हिने सुद्धा एकमेव द्वितीय असं गाणं हिंदी चित्रपटात गायलेले, पण जे इतका ठसा उमटवून गेलेला आहे. मला बहिणाबाई चौधरीची तुलना करावीशी वाटते की बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या, पण त्यांनी ज्या कविता रचल्या त्याच्यावर कित्येक जणांनी PhD केली आणि शिकवण्यासाठी प्राध्यापकांना तिच्या कविता अवघड जातात, इतकी तिची प्रतिभा होती. तसंच ह्या गायिकेचं आहे की हे एक गाणं तिने एवढं काही असं गायलं आहे की जे चांगल्या चांगल्या गायिका म्हणजे हे गाणं तुम्ही अटेम्प्ट केलं हेच खूप झालं असं म्हणलं जातं. असं ते गाणं आहे. गायिका तुम्ही ओळखीच असेल, रेश्मा, जिचं 2013मध्ये लाहोर इथे निधन झालं. अगदी लहानपणी गायला सुरुवात केली आणि शाहबाज कलंदर दर्ग्यावर तिने पहिल्यांदा ते जे शाहबाज कलंदर नमाज मस्त कलंदर हे पहिल्यांदा रेश्माने गायलेलं गाणं आहे. आणि जे पाकिस्तान टीव्हीने त्यावेळेला तिचा आवाज हेरला आणि मग पाकिस्तान टीव्हीवर तिला गायची भरपूर तिकडे संधी मिळाली. पाकिस्तानमध्ये तिने चित्रपटांसाठी बरीच गाणी गायलेली आहेत. भारतामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलालनी माहीत नाही कशी त्यांनी निवड केली आणि काय जुळून येतात असेच हे योग असतात की या गायिकेला बोलवावं असं वाटणं आणि तिच्याकडनं हे लक्ष्मीकांत प्यारेलालनी हे गाणं गाऊन घेणं हे खरंच कमाल आहे. आपण ऐकूया ते खड्या आवाजातलं उत्तम असं.
बिछड़ गए मिलने से पहले। कोयल की कूक में हो उठाए है लंबी जुदाई। 4 दिनों का प्यार और वफा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई। फार दुर्मिळ असे काही आवाज असतात त्यातला, हा काय एक्सप्रेशन्स आहेत आणि तिला म्हणजे सहज इतकं तिच्या ते गळ्यात निघतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल आपल्याला माहिती आहे की अत्यंत खूप सारा वाद्यांचा ताफा घेऊन संगीत देणारे संगीतकार आहेत. पण असं म्हणतात की हिला जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांनी सांगून ठेवलं होतं की म्हणजे तुम्ही तुमच्या जागेला जास्त काही करायचं नाही, लेट हर सिंग, म्हणजे तिला गाऊ दे. त्याच्यामुळे तिने काय गायलंय हे गाणं म्हणजे अप्रतिम, तिची नक्कल करणं अशक्य गोष्ट आहे. तिच्या आवाजासारखाच तो आवाजच मिट्टी की खुशबू. बॉबीमध्ये पण एक आखियों को रहने दो हे जे गाणं होतं ते मूळचं रेशमानी खरं तर आखियां को रहने दे असं तिच्या आवाजातलं ते खरं तर गाणं होतं. मग नंतर ते लता मंगेशकरच्या आवाजामध्ये घेतलं गेलं. पाकिस्तानमध्ये तिने बरीच गाणी गायलेली आहेत. त्याच्यानंतरची गायिका मात्र तिच्या थोडा एकदम कॉन्ट्रास्ट वेगळा सूर असलेली, अत्यंत गोड असा आवाज. आणि आतापर्यंत आपण अमराठी गायिका मराठीत गायलेल्या सुरुवातीला ऐकल्या जे सुषमा श्रेष्ठ आणि सुधा मल्होत्रा, त्यातलीच ही पण एक आहे की जिला आपण मराठीमध्ये आधी ऐकलं. आणि ते सुद्धा दुर्मिळ असं कॉम्बिनेशन कुमार गंधर्वांसोबत. त्यावेळेला ती मराठीत घराघरात पोचली, नंतर ती हिंदीमध्ये आली. ती एक बाळबोध घराणं, अय्यर घराणं तामिळनाडूमधलं, तिथे जन्मलेली ही. फार काही घरामध्ये गाण्याचा वारसा नव्हता, काही नव्हता. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवहार आहे सर, ती नोकरी करत होती. आपली 4 चौघींसारखी मध्यमवर्गीय स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी करणारी ही मुलगी. तिचं जयराम यांच्याशी विवाह झाला आणि मग नंतर ते जयराम मुंबईला असल्यामुळे ती मुंबईला गेली. तिथे सुद्धा तिने स्टेट बँकेत बदली करून घेतली मुंबईमध्ये, नोकरी सोडली नाही. पण तिचा गाण्याचा अंग होतं तिला. वसंत देसाईने तिला हेरलं एका कुठल्या तरी गाण्याच्या याच्यामध्ये. आणि वसंत देसाई फार प्रयोगशील संगीतकार होते. त्यांनी तिला मराठीमध्ये ऋणानुबंधाच्या इथून पडल्या काठी इतकं तुफान लोकप्रिय झालं हे गाणं. त्यावेळेला ही गाणी जयराम घराघरात पोचली. याचं खूप मोठं श्रेय तिच्या पतिदेवांना जातं की त्यांनी तिला एनकरेज केलं की तू सोड बँकेतली नोकरी आणि तू गाण्यावर लक्ष दे. त्याप्रमाणे तिने मग संगीताची रितसर तालीम घेऊन वसंत देसाईंचं खूप मोठं तिला योगदान लाभलं याच्यामध्ये. आणि मग नंतर आपण सगळे जाणतोच गुड्डीमधलं ते बोल रे पियारा, माइलस्टोन गाणं. म्हणजे या सगळ्या गायिका अशा आहेत त्यांनी जे काय गायलं आहे ते माइलस्टोन कामगिरी करून ठेवलेली आहे की ती पुसली जाणं अशक्य आहे पुढच्या अनेक वर्षामध्ये. जवळजवळ 20,000च्या वर या गायिकेने म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळून वाणी जयरामने असंख्य गाणी गायलेली आहेत. जसं मराठीत गायली तशीच दक्षिण भारतीय सगळ्या भाषांमधनं तिची खूप गाणी आहेत. 3 वेळेला नॅशनल अवॉर्ड तिला मिळाले वेगवेगळ्या गाण्यासाठी. आणि फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले तिच्या मीरा या चित्रपटातल्या गाण्यासाठी, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरे कोई. मुख्य म्हणजे 2023मध्ये तिला पद्मभूषण जाहीर झालं. त्याच्यानंतर काही काळातच ती या जगात राहिली नाही. आपण आज ऐकूयात मीरा चित्रपटातलंच गाणं पण थोडं वेगळं, कारण मेरे तो गिरीधर गोपाल आपण ऐकलेलं आहे खूप. गुलजार आणि पंडित रविशंकर असं एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे या बाबतीमध्ये. आणि अत्यंत सुरेल आवाजाची गायिका, गोड आवाजाची गायिका वाणी जयराम हिला आपण ऐकू. आपल्या अंगद पंकजचं ध्येयच हे आहे की थोडीशी सावलीत असणारी गाणी आपल्याला प्रकाशात आणायची आहेत. इथे सुद्धा बघा आपल्याला हे मीराबाईचंच भजन वाटतं, पण ते गुलजारजींनी लिहिलेलं आहे. गदिमान सारखंच, गदिमाने लिहिलेली काही पदही साक्षात ज्ञानेश्वर आणि तुकोबांनी लिहिलेली वाटतात,
तसंच आहे, साक्षात मीराबाईंनीच लिहिलेलं आहे की काय असं वाटावं असं ही गुलजारजींची रचना. आणि अर्थातच हेमा मालिनीजींचा सुरेख असा पदन्यास. याच्या पुढची गायिका आहे, 2च गाणी राहिली आहेत आता. हिचा सुद्धा एकदम आवाजाचा वेगळा बोध आहे. आणि तुम्ही आठवून बघा, आपण 5व्या नंबरवर शांती माथुरला ऐकलं होतं, जी मुकेशची चुलत बहीण होती. आता ही जी गायिका आहे तिचे वडील जे होते ते मोतीलालचे आणि मुकेशचे नातेवाईक आहेत. त्याचा प्रभाव कसा पडला हिच्या आवाजावर ते तुम्ही आवाज ऐकून तुलना करा. म्हणजे कसं एकाच कुटुंबामध्ये आवाजाचा विशिष्ट पोत कॅरी केला जातो हे तुम्हाला खात्री पटेल. लहान वयातच हिने सुद्धा गायला सुरुवात केली होती. आणि एक वेगळ्या आवाजाची गायिका 1975 मध्ये जुली नावाचा चित्रपट आला होता. त्याच्यातल्या गाण्यासाठी हिला स्पेशल अवॉर्ड मिळालं होतं. म्हणजे फिल्मफेअर पार्श्वगायिकेचा अवॉर्ड नाही, पण तिला एक स्पेशल अवॉर्ड, स्पेशल प्रस्तुती म्हणून दिलं गेलं होतं. प्रीती सागर हे या गायिकेचं नाव आहे. खूप वेगळा असा आणि अत्यंत कानाला सुखावं वाटणारा असा आवाज. तेच म्हणजे लो पिच थोडंसं, पण कानाला खूप छान वाटणारा आवाज. ह्या 3 बहिणीच होत्या आणि 3ही बहिणी आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे आपण जे ऐकणार आहोत गाणं ते तिची बहीण नीती सागर, ही प्रीती सागर आणि ती नीती सागर, तिने लिहिलेलं हे गाणं आहे. तिने सुद्धा फार गाणी गायली नाही. भूमिका या चित्रपटामध्ये होती. वनराज भाटिया या संगीतकारांनी तिला हेरलं आणि संधी दिली. मंथनमध्ये अर्थातच तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, आपण सगळे जाणतोच. 2-3 गाण्यामध्ये हिने खूप आपली छाप पाडली, पण नंतरही तिचं काम चालू राहिलं. म्हणजे या हिंदी चित्रपट सृष्टीनं थोडी बाजूला जरी झाली तरी तिने नंतर लहान मुलांसाठी म्हणजे शैक्षणिक आणि मनोरंजन अशा दोन्ही बाबतीमध्ये तिने खूप चांगलं काम केलेलं आहे. आपण जे बघतो यूट्यूबवर वगैरे लहान मुलांचे व्हिडिओ आणि काय काय ते बरंचसं श्रेय प्रीती सागरला जातं की तिने हे लहान मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी स्वतःला वाहून घेतलं आणि त्याच्यामध्ये अजूनही खूप ॲक्टिव्ह आहे. आणि मुलांचं मनोरंजन आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे ती विशेष असं एक तिचं स्वतःचं तिने हेच प्रस्थापित केलेलं आहे. तर 75 मध्ये जुलीसाठी तिला स्पेशल अवॉर्ड मिळालं आणि मंथनसाठी 1978 वनराज भाटिया आणि शब्दरचना खुद्द तिची बहीण नीती सागर. फक्त आपण थोडं वेगळं व्हर्जन बघणार आहोत या गाण्याचं. पुढच्या गाण्याचं जे व्हर्जन आहे ते बरंच लांब होतं आणि ते टायटल सॉन्ग सारखं ब्रेकमध्ये वगैरे असल्यामुळे हे थोडं फ्रेश असं व्हर्जन आहे. त्याच्यात मूळ चित्रपटातले काही भाग घेतलेले आहेत. तर आपण ऐकूया ते थोडं मॉडिफाईड व्हर्जन प्रीती सागरचं फिल्मफेअर अवॉर्ड विजेते. मेरो गाम काठिया पाड़े जहाँ दूध की नदियाँ बाहे, मेरो गाम काठिया पाड़े जहाँ दूध की नदियाँ बाहे, जहाँ कोयल ढोको गाए, मारे घर आंगना ना भूलो ना, मारे घर आंगना ना भूलो ना. साकार दम के मारा ये घर बार आवे खुशियों की पुहार, 12 महीना है त्योहार, घर वाली बनी रानी, मारे काम की एक कहानी सुनो सुनो रे. दूध का
झांझर लक्ष्मी के बाजे हमारे घर झांझर लक्ष्मी के बाजे हमें आना भरेगा मत भूलो मोरे शान दूध मक्खन समय खाओ खट्टा खट्टा बने जाओ मारा खान हमारे घर अंगना ना भूलो ना हमारे घर अंगना ना भूलो ना म्हणजे निराळे सूर खऱ्या अर्थाने निराळे आणि छाप पाडणारे असे सूर ज्यांची दखल घेतली जात नाही म्हणावी तेवढी, पण ती खूप महत्त्वाचीच असतात. अंगपंगाच्या निमित्ताने आपण त्याची दखल घेतली आहे. शेवटच्या गाण्याकडे येण्यापूर्वी पुन्हा एकदा कुणालजींचे आणि गुंडे सरांचे पण मनापासून आभार. ते सुद्धा एक मुलाच्या सूचना करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि अर्थातच आपण सगळेजण जे आस्वाद घेत आहात ते आपण सर्व किनाळकर मॅडमही त्याच्यामध्ये आल्याच, त्या आवर्जूनच थांबल्या दुसरा कार्यक्रम असून सुद्धा. शेवट आपण करणार आहोत एक अत्यंत दिग्गज शास्त्रीय गायिका. खरं म्हणजे त्या हिंदी चित्रपटात कसं गायल्या याचंच आपल्याला आश्चर्य वाटतं, ज्या गान सरस्वती म्हणून ओळखल्या जातात. मला यांचं जेव्हा गाणं रामलालने संगीतबद्ध केलं, म्हणजे रामलाल हे काही खूप मोठे संगीतकार असे नव्हते. बडे गुलाम अली खानचाच किस्सा मला आठवतो की त्यावेळेला मुघले आझम चित्रपटामध्ये त्यांना बडे गुलाम अली खानकडनंच ती बंदिश गाऊन घ्यायची होती जी बॅकग्राऊंडला वाजते, म्हणून त्यांनी शास्त्री सरांनी फार रंगवून हा किस्सा सांगितलेला आहे की त्यांनी अशी रक्कम बडे गुलाम अली खाननी सांगितली की जी पूर्णच होऊ शकणार नाही. त्या काळामध्ये काहीतरी त्यांनी 25,000 वगैरे का काय अशीच काहीतरी, की त्यांना वाटलं होतं आता ही रक्कम ऐकल्यावर हे काय येतात आपल्याकडे असं म्हणून सांगून टाकली त्याने. तिकडून लगेच उत्तर आलं की कबूल, आम्ही तेवढे पैसे द्यायला तयार हो, पण हे तुम्हीच घ्यायला पाहिजे. तर असं काही झालं की काय माहित नाही, पण मला नाही वाटत पैशाच्या बाबतीत काही इथे झालं असेल. मग व्ही शांतारामच्या शब्दाला मान देऊन कदाचित, कारण अत्यंत मनस्वी स्वभावाच्या गायिका म्हणून आदरणीय किशोरी आमोणकरताई प्रसिद्ध आहे. जयपूर घराण्याच्या दिग्गज आणि अशा अव्वल स्थानी असलेली गायिका आहे. त्यांच्याबद्दलचे किस्से खूप ऐकले. एक किस्सा फारसा तुम्ही ऐकला नसेल, कारण जो मला खाजगी याच्यातनं ऐकू आला, म्हणजे जे गाण्याच्या क्षेत्राशी संबंधित, म्हणजे त्या किती काटेकोर होत्या. त्याचं एक उदाहरण आहे छोटंसं, बाकी काही हेतू नाही दुसरा. कुठेतरी अशी एका गावामध्ये त्यांची मैफिल ठेवली होती त्या काळामध्ये, जेव्हा त्या करायच्या अशा मैफिली, आणि आयोजकांनी उघड्यावर मैफिल ठेवली होती. म्हणजे आपल्याकडे कसं ते गंधर्व नगरी होती, उघड्यावर होती, म्हणजे बंदिस्त थिएटर नव्हतं. तर त्या गावामध्ये बंदिस्त थिएटर नसल्यामुळे त्यांनी उघड्यावर मैफिल ठेवली होती किशोरी आमोणकरांची. आणि आर्या स्टेजवर बाई गायला बसल्या वगैरे, तर थोडंसं वाऱ्याच्या झुळक्या, आता मोकळी जागा म्हणल्यावर तर पलीकडे एक पिंपळाचं झाड होतं मोठं. त्या पिंपळाच्या पानांची सळसळ आपल्याला माहिती आहे, थोडं जरी वारं आलं तरी झाडाची सळसळ होते. तर त्या इतक्या डिस्टर्ब व्हायला लागल्या की नाही म्हणे, मला ते झाडाची सळसळ नको. मग संयोजकांनी लिटरली, म्हणजे घडलेला किस्सा आहे, मला अगदी जवळच्या एका गाण्याचं उत्तम हार्मोनियम वादक येते त्यांनी सांगितलं की ते नऊवारी साड्या वगैरे घरोघर जाऊन मागून आणल्या आणि सगळ्यांनी मिळून त्या झाडाला नऊवारी साड्या बांधल्या की त्या पानाचा जास्त आवाज येऊ नये म्हणून, आणि मग ती माहिती सुरू झाली. म्हणजे इतकी जी काटेकोर आहे, तिला रामलालकडे, म्हणजे रामलालना काय कसरत करावी लागली असेल तिच्याकडनं गाणं गाऊन घेतामध्ये, असा मला प्रश्न पडतो. त्याच्यानंतर तिने 1990 एकदा दृष्टी या सिनेमासाठी गोविंद निहलानीसाठी गाणी गायलेली आहेत. म्हणजे दृष्टी सिनेमात सुद्धा किशोरीताईंची गाणी आहेत. आणि 1987 पद्मभूषण आणि 2002 पद्मविभूषण या किताबांनी ज्या सन्मानित झाल्या आहेत. 1964 गीत गाया पत्थरोने, सगळ्यांचं बरेच त्याच्यात जितेंद्र नौखा होता, राजश्री नौखी होती. अशा या चित्रपटामध्ये रामलाल
आणि हसरत जयपुरी यांनी जे गाणं ते दुर्गा रागामध्ये काय अप्रतिम गायलेलं आहे. आणि सहसा दुर्गा रागात जास्त गाणी आढळत नाही. म्हणजे रामलालला दुर्गा रागातली चाल सुचणं आणि किशोरीताईने ती गाऊन जिवंत करणं या सगळ्याच अलौकिक अशा गोष्टी आहेत. तर या निमित्ताने आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा निराळे जे सूर आहेत त्यांना मानवंदना देऊयात आणि अप्रतिम अशा दुर्गा रागातल्या किशोरीताई आमोणकरांच्या गीत गाया पत्थर होणे या गाण्याने आपण कार्यक्रमाचा समारोप करू. से बरसेगी उल्फत